सहारा एंटरप्राइजेस, तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्क मधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% पर्यंत कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरालगत असलेल्या शहापूर इथं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका इसमाविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इचलकरंजी शहरालगत असलेल्या शहापूर इथं एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 6 महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार शहापूर परिसरात उघडकीला आला असून या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात प्रसाद सुरेश वाक्रुशे, राहणार शहापूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर या इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम आणि बालकांचं लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान संशयित आरोपी प्रसाद वाक्रुशे यानं पीडितेशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले आणि ती अल्पवयीन असल्याचं माहीत असूनही तिला तुझ्या आईवडिलांना मारून टाकतो अशी धमकी देत वारंवार जबरदस्तीनं तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. त्यामुळे घाबरलेल्या मुलीनं याची माहिती काही काळ लपवून ठेवली. अखेर मुलीच्या आईनं धैर्य एकवटून शहापूर पोलीस ठाण्यात हजर राहून प्रसाद वाक्रुशे याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर शहापूर पोलिसांनी घटनेची गांभीर्यानं दखल घेत प्रसाद सुरेश वाक्रुशे, राहणार शहापूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर याच्यावर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथकं तैनात करून शोध मोहीम राबवली होती. अखेर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.